मित्रांनो आलेलो आहे आम्ही आता रामदऱ्यामध्ये. सो हे गाईस, स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा मराठी ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपले चॅनलचे 3000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. राहिले फक्त आपला थोडासा वॉच टाईम, ते बी तुम्ही तुमच्या प्रेमाने लवकरात पूर्ण करून टाका. मित्रांनो, मी आता सध्या आहे शेवळवाडीत आणि मी चाललेलो आहे हडपसरला, सॉरी रामदऱ्यात चाललेलो आहे मित्रांनो. रामदरा लोणी काळभोर हे तुम्ही ऐकलंच असेल. आज आपण जाणार आहे रामदऱ्यामध्ये. जर रामदरा बघायचा असेल तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा नक्कीच. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपले सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, तुम्ही पण या रामदऱ्यात येऊन बघा एकदा कसं आहे, तुम्हाला बी आवडेल रामदरा. मी बी चाललो आहे स्वारगेटवरनं रामदरा बघायला आणि तुम्हाला बी दाखवतो कसं वाटतंय. तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा मला की व्हिडिओ कसा होतोय. तो लई दिवसातून व्हिडिओ काढतोय. आज महिनापूर्वी एक पहिलं पोस्ट केला होता, त्याच्यावरती आज परत एक पोस्ट करतोय. तर कसं वाटतंय नक्कीच सांगा. हे बघा, हे शेवळवाडी मार्केट. मित्रांनो, जास्त कष्ट घेतले म्हणून तर आपल्या चॅनलचे 3000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि मला लवकरात लवकर 10K सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. तर प्लीज तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबवरती बघत असेल तर सबस्क्राईब करा आणि जर इंस्टावरती बघत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या, आपल्या आयडीला, इंस्टा आयडीला. असं वाटतं लई दिवसातून ब्लॉग काढायला लागलो, त्याच्यामुळे जरा थोडंसं समजत नाही आहे. डेलीचे ब्लॉग आपले पडत नाहीत चॅनलवरती, आपण काढत नाही आहे डेलीचे ब्लॉग. हे कधीतरी काढणं म्हणजे अवघड होते थोडंसं. तरी चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. थोडा चॅनल आपला यूट्यूबचा मायनस चाललेला आहे. आपले बऱ्यापैकी 3000 सबस्क्रायबर झालेले आहेत पूर्ण. हे बघा, आमचे 2 परिंदे, त्यांचे फ्यूल कॅप ओपन आहे त्यांची, त्यांना सांगायला लागेल. पेट्रोलची कॅप उघडी यायची, लागते का नाही काय माहिती. लागली. भैया थांबा, जाऊन द्या, काही विषय नाही. हे बघा, हे शेतकरी लोकांचं खत वावरात, शेतामध्ये खत टाकलं ना, शेती एकदम भारी येते. तर मित्रांनो, लोणीमधनं जर कोण ब्लॉग बघत असेल ना माझा, तर मला हे सांगा नक्की कमेंट करून. काय भावांना, आपण 2 मिनटं थांबलो होतो म्हणून व्हिडिओ बंद केला होता, आता परत चालू केला. आपण आलेलो एक कदमाक वस्तीत आणि आपण सरळ लोणी गावातून नाही जाणार आहे, आपण कदमाक वस्तीतून जाणार आहे. तुम्हाला बी रस्ता दाखवतो मित्रांनो. डायरेक्ट कसं जायचं, कॅनलने डायरेक्ट रामदरा. कदमाक वस्तीतून गेल्यावर आपल्याला उशीर लागेल. आपण सरळ लोणीतून गेल्यावर आपल्याला उशीर होईल तिकडून. तसा रस्ता खराब आहे जास्त. हा रस्ता चांगला आहे कदमाक वस्तीतून, आपण सरळ जाणार आहे. असं रस्ता चांगलं म्हणजे एवढं पण चांगलं नाही आहे, बऱ्यापैकी बरं आहे. असं भारी वाटतं बघा ना, पण असं इकडं आल्यावर गावाकडं आल्यासारखं वाटते जरा. ते कसं लोकांपासून जपून चाललं पाहिजे जरा. ते कोण एकतर नवीन माणसं दिसल्यावर कसं होतं, असं भारी दिसते का नाही बघा बरं जरा तुम्ही. हे गाव कदमाक वस्ती आहे मित्रांनो. माझे बरेचसे मित्र राहतात इथं. तर त्यांनी बघितलं तर सगळं अवघडच होईल. पण ते नाही घ्या, काय करतोय कामधंदे सोडून हा काय करायला लागला आहे. त्यांना कोण सांगणार आहे. आपले 3000 आपण कष्टाने कंप्लीट करून टाकलेले सबस्क्रायबर. 3000 असं आहे पावसा पाण्याचा रस्ता. लोक येडे होते तोंडाकडे बघून. हे भाऊ बघा आता, हे ह्यांच्यात धुंदीत आहेत भाई, ह्यांना काहीच कळा नाही. आमची मागची गाडी कुठे गेली. सर म्हणतात ते
मित्रांनो हे शेती गावाकडे आल्यावर असंच बघायला भेटतं. सेम तसा गावाकडचा व्ह्यू आहे, फक्त हे पुणे सिटीतून थोडंसं बाहेर आहे. लय तर हडपसरपासून असेल बघा 10 ते 12 किलोमीटर असेल. पण किती फरक आहे, हडपसरमध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत आणि इकडं बघा सगळीकडे शेती. इथं कसं आपल्याला ह्या साईडचे सगळे शॉर्टकट रस्ते माहिती आहेत म्हणून आपण चाललो आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही लोणी गावातून जावं, तुम्हाला सोपं पडून जायचं असेल तर. रामदारा बघा गेल्यावर कसा दिसतोय रामदारा. त्या रामदाऱ्यामध्ये ना आपल्या रामाचं म्हणजे श्रीराम आणि सीतांचा संसार झालेला आहे सगळा. राम राहिले होते तिथं, श्रीराम. इथे इंडिकेटर चालू आहे, सॉरी आमची चुकी आहे. सीता आणि रामाचा संसार झालेला सगळं. भाऊ रस्ता चालू आहे का बंद आहे काय माहिती. काम चालू आहे रस्त्याचं. 1 मिनिट आपण ह्यांना विचारू, रस्ता चालू आहे का बंद आहे. बंद आहे, चालू नाही आहे. बंद आहे का पुढं? काय राव, एवढं लांब आलो रस्ता बंद आहे काय भाई. भाई कैसे है, खाना खाया खा गया, चल आते क्या भाई, आते क्या. अरे अभी आए, काम करो, किधर आते. आपण खास रामदाऱ्यात जाण्यासाठी आलेले, पण काय विषय इथं सगळं हेच आहे. आपण तुम्हाला लय वेगळे रस्त्यातून घेऊन जाणार आहे, आपण गावातून नाही जाणार. कसं गावात सगळे ओळखीचे आहेत, माझ्या मित्र आहेत सगळे. तर त्यांनी चुकून बघितलं तर ते म्हणते येडं झालं म्हणते मला. इथे थोडंसं रिलॅक्समध्ये चिलमध्ये दुसरीकडनं जाऊ. आपल्याला रस्ते माहिती आहेत, रस्त्याचं काही टेन्शन नाही. मॅपची गरज आहे ना कशाची गरज आहे, रस्ते माहिती आहेत आपल्याला सगळे. आडी खड्डेले आहेत बाबा, लय खड्डे आहेत. असं आहे, भाऊ समोरून आला आहे, भाऊचा फोकस चालूच आहे. 220 इकडं बघा. सिटीमध्ये एवढ्या पोरांनी गाडी चालवताना नाही दिसली तर पोलिस धरणार. आणि इकडं कसं काहीच विषय नाही. आउटसाईड एरिया पडतो, जास्त पोलीस लक्ष देत नाही. तसं म्हणायला गेलं तर आपल्याकडे पण लायसन नाही आहे भाऊ, तरी विदाऊट लायसनचा ब्लॉक काढतोय, काही विषय नाही. काढून घेऊ, लायसन काढायचं आहे आपल्याला. ब्लॉगमधलं जास्त माहिती नाही आहे मित्रांनो, म्हणून थोडंसं बोलता येत नाही. तुम्ही सांगा नक्की मला कमेंट करून की माझं काय चुकतं आहे ब्लॉगमध्ये बोलण्यासाठी, तरी मी करायला तयार आहे. तुम्ही सांगा फक्त काय चुकतं आहे काय नाही. जर तुम्ही सांगितलं तर मला बी कळेल ना. रस्ते वगैरे रस्ते वा JCB घालतो काय अंगावर. हो यशा घालतोय अंगावर, घालतो काय अंगावर म्हणलं JCB. लय सपोर्ट केला. माझे 3000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. ए बाबा काय लपडा आहे. आपल्याला 10K कंप्लीट करायचे, 10K सबस्क्रायबर. 4000 वॉच टाईम पाहिजे फक्त भावांना. तुम्ही सपोर्ट करा, व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. जर नाही आवडला तर कमेंट करून सांगा की व्हिडिओ नाही आवडला, पण प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्याला बाबा रस्ते लय सस्ते रस्ते आहेत इकडं, महागाचे रस्ते नाही आहेत. लोक तोंडाकडे बघतात ह्या साईडची. काही विषय नाही, चालतं एवढं तेवढं. ब्लॉग काढतोय, काढू द्या. पेट्रोलला पैसे माझे गेले, तुम्ही का बघताय तोंडाकडे. बरोबर रस्ते बघा, आपल्याला रस्ते माहिती आहेत. हे बघा ऊस थोडे ओले कसं काम चालू आहे इकडे. ह्या साईडला असंच असते बघा सगळं. कसा आहे रस्ता न, या रस्त्यासाठी तरी एक फॉलो करा, सबस्क्राईब करा. एक बा लयच खराब रस्ता आहे रे. याशे हे जाईन का याशा पाय टेको फक्त बाई. बाबा रस्ता घातलाय हा. तर मित्रांनो आपली एक गाडी निघलेली, एक गाडी तिकडे आणि एक गाडी निघली नाही आहे. भाऊची गाडी फसली. घे पुढं चल. लय अवघड झालं ब्लॉक काढायच्या नादात.
रेस कमी कर, रेस कमी कर. उतरून घे ढकल पुढं. गाडी ढकल ना यश. धक्का मार ना याला. थांब मी मारतो. थांब ना. काय राव ब्लॉकच्या नादात आमचं सगळं चिखलाने भरलं गेलं. उतर ना घेतो मी. थांब. आई जाऊ रे बोट बघ. काय बूट रस्ता लय खराब आहे. आपण तिकडून जायला पाहिजे. त्याला मला माहितीच नव्हतं. मनाची गाडी खराब झाली सगळी. हा निघली. दर घे ना गाडी. निघली गाडी निघली. सरळ घ्या ना. हळूहळू घे. अवघड आहे बाबा. हे रस्त्याचा उगच इकडून आलो आम्ही. त्याचा अख्खा बूट घाण झाला. चिक्कल नको उडू अंगावर. सगळं चिक्कल उडवला भाऊने. नवीन गाडी तरी एवढी स्लिप होती का. हे बघ आई देवली पाय बघा राव. अख्खा चिखलाने पाय भरला. शी हे बेळा पाय बघ. अरे चिखलाच भरला. अरे लय घाणीचे झालं राव. उगत गेलं तर नाण्याची मदत करायला. चल. एक गाडी निघली होती आपली. काही विषय नाही. पाय पुढे धुवू का. पाय चिखलाने भरला दिसते का. हा विषय नाही. रस्ता खराब आहे. चालतं एवढं तेवढं होत राहतं. विहीर कशी आहे भावांनो. पाय धुवून येऊ का विहिरीत खाली जाऊन सांगा. तुम्ही हा बोलले तर कमेंट करा. घरी जाऊन परत माघारी येतो पाय धुवायला. दम लागला राव. हेल्मेटने एक तर गरम होतं आहे. त्याच्यामध्ये अख्खा चिखलाने पाय भरला गेला सगळाच. किंवा पाय घाण झाला. गाडी घाण झाली. पॅन्ट बी घाण झाली. प्लस आहे मी गाडी इथून टाकायलाच नव्हती पाहिजे ना. आम्ही तिकडून आलो असतो ते आम्हाला परवडलं असतं लोणी गावातून. हे हळू घे. हळू घे. त्याचा अक्का बाई. त्याचा अक्का बुड भरलाय ना. नाही इकडून घ्यायची ना भाव. असे आहे ब्लॉक लय महागात पडला राहत आहे. घे पुढं गाडी. अरे नने काही विषय नाही. आपली बी राणी इथूनच घ्यायला लागणार आहे. ब्लॅक ब्युटीची सगळी क्युटी फेल झाले. चिखलात नको घालू गाडी. हळूहळू घे. हे राव लय महागात पडले. लय घाण झाली गाडी अख्खी. गाडी स्लिप होती त्याची. मग आपली का नाही होणार. त्याची तर नवीन आहे. हो पडते. काही विषय नाही. हळूहळू जाऊ. नाही पाण्यातून गाडी घाल. पाण्यातून अशा पाडतो काय भाई. या कोपऱ्यातून लय वाढीव रस्ता आहे बाबा. काय आता राबणारे जावाचे काका पाय चिखलाने घाण झालंय. बस मी आहे की भाऊ. असे बस बूट कसा झालाय भाऊ. बस लवकर. हे सारखं उतरी चालू आहे. रस्ता तसा आहे. आता काय करायचं. आम्ही उगाच इकडून आलो. लोणीमधून आलो असतो ते परवडलं असतं गावातून. आत्तापर्यंत गेलो असतो वरती. कधी चांगला रस्ता इथून थोडंसं पुढे गेलं चांगला रस्ता लागेल. तोपर्यंत तरी असंच जायला लागणार आहे आता. अगं बाबो. ब्लॉक महागात पडला आजचा. लय महागात पडला. गाडी घाण प्लस सगळंच घाण. निघली का. निघली दोन्ही निघली. पडलं होतं भाई. काय अरे चप्पल बघ कशी झाली ना. तुझी गाडी बघ. अरे लय महागात पडलंय ब्लॉक. बस असे गाडीचं वाटो व्हायला लागलं. वाटोळत आहे. एवढं काय भाई त्याच्यात राव. चल अजून नाही भाई. थोडंसं पुढं लय घाण लांब आहे अजून. चला घे पुढं. यश काय वाटतंय भाऊ. कसं झालंय.
ए अरे घे की भाई हो काय ए नन्हे अरे काय येडाय राव हे नन्हेने पक्की वाट लावली राव असे काय रस्ते चांगले बनवून घ्यायचे काय शेतू वाटते त्याच्यामुळं इकडं कोण जास्त लक्ष देत नाही. बाहेरचे रस्ते असतील चांगले असतील नाही असायलाच पाहिजे. आणि इथंच एवढं हे झाले म्हणल्यावरती विचार करा थोडा जास्त पाऊस पडला तिथं कसं होत असेल. हा घाल उजव्या साईडला. क्लायमॅक्स क्वालिटी वातावरण क्वालिटी विषय हार्ड. शेतात वावरात कामं करतात बाबा. से आपल्याला असं सिटीमध्ये बघायला भेटणारच नाही. हे मेंढरं बिंढरं सिटीमध्ये आपल्याला बघायला नाही भेटणार. हे बघायचं असेल तर खरं तर गावाकडंच यायला लागते. गावाकडचा फील घ्यायला लागतो. मरगड्यामध्ये चिखल अडकल्या वाटते सगळा पलीकडच्या. मरगड्याचे आम झाले सर. हळूहळू सावकाश. आलो आपण रामदाऱ्यात कॅनलवरती तर आलो आता. थोडंसं हा रस्ता सरळ येत होता पण आपल्या गाडीला मस्ती की आपण चिखलातून गाडी घातली. त्याला आपण आता काय करू शकतो. झाला पाय बी सगळं खराब झाला. अरे 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 रस्ता बंद आहे की राव. जायचं कुठनं रे. अरे काय रे रामदाऱ्याचा रस्ता बंद. अरे हा ब्रिज पडला होता ना तो राव. ब्रिजचं काम चालू आहे. मित्रांनो जर कोण रामदाऱ्यात येत असेल तर लक्षात ठेवा ब्रिजचं काम चालू आहे. रस्ता इकडून चालू आहे. व्हिडिओ बघा आणि इकडून सरळ या. अरे रस्ता बंद आहे रे तो. हे बघा मासे पकडते. त्याला सापडले का नाही मासे. कशा हा पाय धुवून यायचा का रे. कसे पाय धुवून यायचा का. नको म्हणायला लागलं पाय धुवायला. काय काय कसं काम चालू आहे रस्त्याचं. पहिला सर्व रस्ता होता एक ब्रिज होता इथं. हा ब्रिज पडल्यामुळे जरा अवघड झाले. सरळ सरळ जरा थोडीशी गाडी तरी पळू चिखल निघेल गाडीचा. रामदाऱ्याचा रस्ता हा तरी चांगला आहे तेवढं तरी बरं आहे. स्पीड ब्रेकर नवीन रस्ता झाला माहिती नाही. लई दिवसातून चाललो आहे रामदाऱ्यात. तो वातावरण कसं आहे भाऊ फिरण्यासारखं. असं वाटतं की बाहेर कुठेतरी लांब आलं. मी सांगतो तुम्ही पण या एकदा रामदाऱ्यात येऊन बघा कसं वाटतं. जर आले नसेल तर जर आले असेल तर कमेंट करून सांगा की तुम्हाला रामदारा कसा वाटला. हा नवीन ब्रिजचं काम झालेलं आहे रामदाऱ्याचं. या ब्रिजमुळे तरी गर्दी जास्त कमी म्हणजे रस्ता चांगला आहे. पहिला हा रस्ता नव्हता. मित्रांनो आलेलं आहे आम्ही आता रामदाऱ्यामध्ये. गाडी लावली बघा इथं आमची. ही गाडी इथे आणि ही गाडी इथे. आता आम्ही चाललेलो आहे मंदिरात आतमध्ये. तुम्हाला आतमधलं दाखवतो. चला जरा हे चले. हे बघा हे रामदारा मंदिर आहे इथं. त्याला इथं जायचं नाही आता कारण की चार्ज स्नॅप टाकू आहे की. बघा मित्रांनो आतमध्ये तुम्ही या एकदा येऊन बघा. डोळ्याने भारी दिसेल तुम्हाला बघायला. हत्ती बघा हत्ती कसा लावलेला आहे. भाऊ फोटोशूट करतोय काही विषय नाही. तरी काम चालूच आहे बघा. अजून काम चालूच आहे इकडलं. काय बसलंय शांत. मंदिर कसं आहे बघ. ठेव काय सगळं इथून पाणी येतं बघ. त्यांना आतमध्ये आंघोळ घातली नाही. तीर्थ येतं तीर्थ. काय म्हणतोय आयुष्यात पहिल्यांदा आलाय तो बंद झाले बाई.
तेव्हा मंदिर कसं आहे हे बघा हे